नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही चाललो आहोत पॅरामेडाला थोडीशी शॉपिंग वगैरे करायला. बोगदा पाहिजे. पण सगळ्यात मेन गोष्ट ही की आज आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करतोय. फर्स्ट टाइम विथ खुशी. कृषू बोगदा आहे हा बघ. कृषू त्याच्यासाठी खूप चित्र असं हे नाही ना, हलतंय खूप असं काही नाही. कृषू लेट्स ईट दुबई मोची. तू आणलेलं तेव्हा या शॉपमधून आणलं नाही, मी वेगळीकडे. तुला तिकडे सेलोटेप लावले साईडनी सेलोटेप आहे. काय कसं आहे? त्या दिवशी सारखंच आहे. स्टार्टिंगला थोडं कडवट वाटतं कॉफी पावडरमुळे. जेव्हा चावायला सुरुवात करतो ना, थंड हां. नाही इंडियावर नाही का, फ्लाईटमध्ये. हे बघ कारंजावर मस्त पक्षी बघ कसा बसला आहे बघ. बुडवायचं का? बोल काय मागवायचं? एक व्हेजिटेरियन झोल मोमो. आज आषाढी एकादशी मोहित पण व्हेज खाणार. तर एक व्हेज झोल मोमो मागवूयात, एक किलो चटपटी मागवूयात आणि तंदुरी चिकन मोमो आहे. तर तंदुरीच्या ऐवजी व्हेज आहे का ते विचार. ठीक आहे. चॉकलेट मोमो अजून नको. ठीक आहे. भूक असेल फ्राईड राईस जर नसेल तर ठीक आहे, जाऊन दे. बघूयात. बघूया. मला तशी आवडते ना नेपाळची पाणीपुरी. हां मला नेपाळची पाणीपुरी आवडते. हां चांगली असते. नाही मुंबई लेवल नाही पण आपल्याला हां पण ठीक असते. म्हणजे आता तू ते रील्स वगैरे बघते. छान आहे. माझा काढ ना. नेपाळी पाणीपुरी पण स्टाईलची आपण ट्राय केली पाहिजे. त्यांचे ते बटाटा खूप आवडतो मला. गोड पाणी असतं. ही बटाट्याची भाजी मला आवडते त्यांची खूप. छान आहे. मुंबईच्या ह्याच्यात गोड चटणी असते. तुमची पण रगडा नाहीच आहे, बटाट्याची भाजी आहे. हो छान लागते. मला आवडते. पुरी फ्रजाईल आहे थोडी. म्हणजे काय असतं,
हे जे पाणी आहे ना त्याला झोल म्हणतात आणि त्याच्यामध्ये मोमो असतात. नॉर्मली हे मोमो स्टीम असतात आणि हे जे जो सार आहे तो सगळा थंड असतो. सो बेसिकली खाताना हे थोडंसं असं होल करायचं यामध्ये, पूर्ण सार असं जाऊ द्यायचं त्याच्यामध्ये, डिप करायचं यामध्ये भरून आणि मग घेऊन खायचं. म्हणजे ते आतला जो मसाला वगैरे असतो त्याच्यामध्ये तो पूर्ण सार जातो, तो फ्लेवर ॲड होतो आणि मग खायला छान लागतं. हे तंदुरी मोमो आहेत. नॉर्मली चिकनमध्ये होते त्यांच्यामध्ये मेन्यूमध्ये, पण रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी व्हेजमध्ये बनवले. एकदा फोडून बघ. हा बरं, एकदा बघ काय आहे. हा हा हा. कोबी आहे. चांगले आहेत. खूप मस्त. अच्छा, छान आहे. इथे ठेव ना. राहू दे, मला पाहिजे. हवंय. कसं आहेत तंदुरी? तंदुरी माझ्या होते आपण ते मुंबईमध्ये खाल्ले तसं पाणी वाव मोमो. पूर करून असं हे आणि हे चटणीबरोबर खूप छान लागतं. म्हणजे मी ऑस्ट्रेलियाला अशा टाईमला आलो जेव्हा मुंबईमध्ये मोमो होता इतका नव्हता. तुम्हाला खायला घातला होता असं. हो, वाव मोमो. हे वेगळे होते पण हे चांगले आहेत. हे खूप छान आहे. ते शेजवान होते, हे तंदुरी आहे. त्याच्याबरोबर शेजवान सॉस मजा आली असते ॲक्च्युली. शेजवान सॉस नाही पण मग ते नेटफ्लिक्स नसतं राहिलं. बरोबर. फायनली आता फालुदा घेऊन घरी निघायचं. तुडुंब पोट भरलं पण 3 तासाचा प्रवास असं फालुदा खाऊ. इथे हे दाखव काय काय आहे तर भारी. अशा टाईपची आईस्क्रीम कुठेच नाही मिळणार ती. काय घ्यायची कोणता फालुदा? सलाम. थांबा मी दाखवतो. असं दाखव ना, ते पिस्ता बिस्ता सगळं. ठीक आहे, ट्रेनमध्ये. बघ इकडे, बोल काहीतरी. जातात मग. डेरा ते झाला, संपला असेल तो होता पूर्वी. बोल ना माऊ तू काय. इतकं पोट भरलं की मला ते चालायची पण इच्छा नाही होतं. आता कसा पुढचा प्लॅन सांग काय आहे? आता आम्ही 456 ची ट्रेन आहे आमची पॅरामिटावरून लिजगो. तो ट्रेनमध्ये बसू आणि झोपून जाऊ. आणि हे फालुदा तो तू खा, मला बिलकुल भूक नाही आहे. काय दाखव? हे मोहितचं ऑफिस आहे, लिंक ग्रुप नाही, वॉटर न्यूज होतं. फक्त लिंक ग्रुपची ॲडव्हर्टाईज आहे. बिल्डिंग आहे. सगळ्यात शेवटच्या फ्लोअरवरती काम करते मी. आता बारामतीला पोहोचलो आम्ही. जस्ट वेटिंग फॉर ट्रेन. 40 मिनिट्समध्ये येणार आहे ट्रेन. जाऊन मी सरळ झोपणार आहे. हा पण झोपला आहे. होपफुली हा असा तुमचा 1 तास तरी झोपू दे.
आणि आता खायचं आहे ना. छोटी ट्रेन आहे, 6 गाड्यांचीच आहे. ट्रेन आली मग कर ना. हे मग तिकडे गेली थांब. खायचंय आता. थोडं थोडं. त्याचा चेहरा बघ ना. नो नो नो. मस्त आहे. अल्टिमेट आहे ते. छान शाही फालुदा.